नमस्कार मित्रांनो, MPSC ब्रदर्स या मराठी युट्यूब चॅनलवरती तुमचं सर्वांचं स्वागत आहे. तर सध्या 2024 मध्ये UPSC चा निकाल लागलेला आहे. तर त्या निकालामध्ये यश काय असते किंवा यशाची परिभाषा काय असते, तर ते मोहन कुमार यांनी येथे बदललेली आहे. त्यांचा जीवन परिचय आपल्याला किंवा त्यांचा जो प्रवास आहे, यशाचा मार्ग जो आहे, तो यशाचा प्रवास जो आहे, तो आपल्यासाठी खूप प्रेरणादायी ठरणार आहे. तर आजचा आपला थोडासा हटके टॉपिक असेल, तर त्यामध्ये मोहन कुमार यांची जिद्द जर मनात असेल तर यश हे नक्कीच मिळू शकते, हे त्यांनी सिद्ध करून दाखवलेलं आहे. तर बिहार राज्यातील मुझफ्फरपूर जिल्ह्यामधला त्यांचा जन्म आहे. तर त्यांनी त्यांचं 10वीचं शिक्षण 1995 मध्ये पूर्ण केलं, परंतु हालाकीची परिस्थिती असल्यामुळे त्यांनी त्यांचं शिक्षण तेथे सोडून दिलं. हुशार असताना सुद्धा त्यांना त्यांच्या परिस्थितीमुळे शिक्षण सोडावं लागलं, पण शिक्षणाची आवड असल्यामुळे त्यांनी 2008 मध्ये त्यांचं शिक्षण म्हणजे 12वी उत्तीर्ण झाले. ते 2008 मध्ये तब्बल किती वर्षानंतर 11 वर्षानंतर त्यांनी त्यांची 12वी पूर्ण केलेली आहे. म्हणजे 1995 ला त्यांची 10वी झाली, त्याच्यानंतर 2008 ला त्यांची 12वी झाली. एवढ्या अंतराने त्यांनी 12वी पूर्ण केल्यानंतर 2011 ला त्यांची पदवी त्यांनी मिळवली. त्यानंतर 2013 ला टीईटीची परीक्षा उत्तीर्ण करून त्यांनी शिक्षक झाले. 2018 ला क्लर्कची नोकरी केली. त्यानंतर 2023 मध्ये BPS म्हणजे बिहार पोलीस पब्लिक सर्व्हिस कमिशन मध्ये त्यांनी परीक्षा पास करून शिक्षक पदाची नोकरी मिळवली. त्यांचा प्रवास चालू झाला. दिवसा ते शिक्षकाची नोकरी करायचे आणि रात्री मात्र UPSC चा अभ्यास करायचे. UPSC म्हणजे युनियन पब्लिक सर्व्हिस कमिशन, ज्याची आपल्याला अत्यंत भीती वाटत असते. स्पर्धा परीक्षेमधली किंवा भारतातील सर्वात अवघड अशी परीक्षा आहे. तर त्यांनी त्यांचा प्रवास चालूच ठेवला आणि दिवसभर नोकरी करायची आणि रात्री अभ्यास करायचे. शिक्षकाची नोकरी असल्यामुळं त्यांना त्याचा जास्तीत जास्त फायदा झाला, परंतु परिस्थितीचं भांडवल न करता त्यांनी त्यांच्या यशामध्ये परिस्थितीला येऊ न देता चांगल्या पद्धतीने अभ्यास करून तिसऱ्या प्रयत्नामध्ये म्हणजेच 42व्या वर्षी UPSC मध्ये शेवटून पहिला क्रमांक मिळवलेला आहे. म्हणजे 1016वी रँक आहे त्यांची. रँक किती का असेना, परंतु त्यांचा जो प्रवास आहे आणि त्यांनी केलेले जे कष्ट आहे, ते कदाचित आपल्यासाठीही प्रेरणादायी ठरू शकतात. त्यांची जी आर्थिक परिस्थिती होती, त्यांचे वडील गावोगावी जाऊन तांदूळ आणि गहू विकायचे, त्यांच्यातूनच त्यांचा उदरनिर्वाह व्हायचा. परत त्यांचं 12वीचं शिक्षण एकदम 11 वर्षाच्या नंतर त्यांनी पूर्ण केलं. असेच आपणही आपल्या परिस्थितीचं भांडवल न करता जे परीक्षेचा अभ्यास आपण करतोय, MPSC असेल, MPSC मधल्या कुठल्याही परीक्षा असतील, मग कंबाईन असेल, त्यानंतर राज्यसेवा असेल किंवा सरळ सेवा असतील, कुठल्याही परीक्षा, तर त्या सर्व परीक्षेचा अभ्यास आपण फोकस करून करायचा आहे. परिस्थितीला भांडवल किंवा परिस्थितीला दोष देऊन माघार घ्यायची नाही. त्यामुळं कदाचित मोहन कुमार यांचा जीवन प्रवास आपल्यासाठी प्रेरणादायी ठरू शकतो. येणाऱ्या परीक्षेसाठी तुम्हाला खूप खूप शुभेच्छा आणि चांगल्या पद्धतीने तुम्ही मार्क घ्यावे आणि पोस्ट काढावी, हीच शुभेच्छा. चॅनलवर पहिल्यांदा आला असेल तर सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ आपल्या मित्रांपर्यंत शेअर करायला विसरू नका. धन्यवाद.